इनपुट हा एक टॅग आहे. तर 12वीच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये पहिल्यांदा आपल्याला एक 12 प्रकारचे इनपुट टॅग दिलेले आहेत. तर इनपुट या शब्दाचा किंवा ह्या ॲट्रिब्यूटचा अर्थ काय होतो, तर इनपुट टॅग जो आहे ह्याचा वापर करून आपण वापरकर्त्याकडून माहिती किंवा डाटा घेण्यासाठी वापरला जातो. म्हणजे कसं, एखादा तुम्ही फॉर्म तयार केला, तर फॉर्ममध्ये जर तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याचं नाव पाहिजेत असेल, त्याची ईमेल पाहिजेत असेल, त्याची बर्थ डेट पाहिजेत असेल, किंवा तुम्हाला त्याच्याकडनं कुठल्याही गोष्टी हव्या असत्यानं, किंवा तुम्हाला त्या फॉर्ममध्ये काही गोष्टी घ्यायच्यात. उदाहरणार्थ एखादा मुलगा आहे, त्याचं तुम्हाला काय पाहिजेत, वय पाहिजेत. म्हणजे काय करताय तुम्ही, मुलाकडनं वय, त्याचं वय घेताय. अशा वेळेस तुम्हाला गोष्टी घेण्यासाठी इनपुट शब्द वापरायचा. पण इनपुटच्या पुढं आपल्याला टाईप हे एक ॲट्रिब्यूट वापरावं लागतं. तर ह्या टाईपचा वापर कशासाठी केला जातो, इनपुट तर सर्वसामान्यपणे तुम्ही वापरला, त्याचा अर्थ झाला की तुमच्याकडनं, वापरकर्त्याकडनं किंवा समोरच्याकडनं तुम्हाला काहीतरी गोष्ट घ्यायची आहे, त्यामुळं तुम्ही इनपुट शब्द वापरला. पण त्याच्यापुढं टाईप लिहून तुम्ही काय करू शकता, तुम्हाला ज्या गोष्टी घ्यायच्यात ना ते घेऊ शकता, वेगवेगळे घेऊ शकता. म्हणजे इनपुट टाईप नंबर असं लिहिलं तर काय करू शकता की समोरच्या व्यक्तीकडनं तुम्ही नंबर मागवू शकता. त्याच्यानंतर इनपुट टाईप शब्द आल्यामुळं तुम्ही काय करू शकता, बी डेट, त्याची बर्थ डेट मागवू शकता. इनपुट त्याच्यापुढं टाईप शब्द लिहिला की तुम्ही काय करू शकता की टेक्स्ट म्हणजे एखादा पॅरेग्राफ लिहू शकता, त्या व्यक्तीचं म्हणणं तुम्ही तिथं मांडू शकता. इनपुट टाईप ईमेल, तुम्ही काय करू शकता, त्याचा मेल ॲड्रेस घेऊ शकता. इनपुट टाईप URL, एखादा तुम्ही लिंक देऊ शकता. म्हणजे इनपुट हा शब्द समोरच्याकडनं माहिती घेण्यासाठी घेतला जातो आणि त्याच्या पुढचं टाईप हे ॲट्रिब्यूट पर्टिक्युलर प्रकारची माहिती आपल्याला पाहिजेत असं दर्शवतो. इनपुट तर घेतला, टाईपवरनं तुम्ही वेगवेगळे टाईपच्या पुढं तुम्ही काही लिहू, काय म्हणजे त्यांनी ठरवलेले तर काय कीवर्ड ठरवलेले. तर उदाहरणार्थ आपल्याला 12 प्रकारचे कीवर्ड आहेत इथं इनपुटच्या पुढं लिहिण्यासाठी आणि ते माहिती घेण्यासाठी. ते कुठले तर त्या इथं इनपुट टाईप कुठला, नंबर घेऊ शकतो. इनपुट टाईप काय, URL घेऊ शकतो, इमेज घेऊ शकतो, त्याच्यानंतर डेट घेऊ शकतो, ईमेल घेऊ शकतो, मंथ घेऊ शकतो, रेंज घेऊ शकतो. त्याचप्रमाणे टाईम, वीक, सर्च, फाईल, टेलिफोन घेऊ शकतो. तर हे वेगवेगळ्या गोष्टी समोरच्या व्यक्तीकडनं घेण्यासाठी आपण टाईप हा शब्द घेतला जातो. टाईप त्याच्याबरोबर इनपुट हा शब्द लिहिला जातो. आणि हे सगळं लिहायचं कसं, ओपन कर्ली ब्रॅकेटमध्ये इनपुट शब्द लिहायचं, पुढं टाईप लिहायचं, = चिन्ह लिहायचं, स्पेस वगैरे नाही आहे दिलेला, फक्त इनपुट आणि टाईप ह्याच्यामध्ये स्पेस आहे. त्याच्यानंतर लगेच बरोबरचं चिन्ह लिहून डबल अवतरण चिन्हामध्ये तुम्हाला जी गोष्ट पाहिजे त्याचं नाव लिहू शकता. फाईल पाहिजेत, तुम्हाला काय गोष्ट सर्च करायची, तुम्हाला आठवडा पाहिजेत, वेळ पाहिजेत, डेट टाईम पाहिजेत, टेलिफोन नंबर पाहिजे, तो शब्द टाकायचा आणि जे काय ग्रेटर दॅनचं जे चिन्ह आहे ते बंद करायचं. तर अशा प्रकारे हा एक सिंगल लाईन टॅग झाला. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की इनपुट हा का वापरला जातो आणि इनपुटच्या पुढं टाईप कसा वापरला जातो. इनपुट लिहायचं, त्याच्यानंतर एक स्पेस द्यायचा, टाईप शब्द लिहायचा. टाईप शब्द दाखवतो की तुम्हाला ॲक्झॅक्टली काय पाहिजे, डबल बरोबरचं चिन्ह लिहायचं आणि डबल अवतरणचं चिन्ह नंतर द्यायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी वापरकर्त्याकडनं माहिती पाहिजे, जी समोरच्या व्यक्तीची माहिती पाहिजे, तो शब्द लिहायचा, डबल अवतरण चिन्ह करून कंप्लीट करायचा आणि टॅग काय करायचा, कंप्लीट करायचा. तर अशा प्रकारे 12वीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला किती इनपुट टॅग आहेत. पहिला आहे कलरमुळे एक कलर बॉक्स तयार होतो आणि त्याच्यावर क्लिक केलं की वेगवेगळे कलर्स येतात, तुम्ही जो सिलेक्ट कराल तो तिथं येतो. त्याच्यानंतर नंबर आहे, URL आहे. नंबरचा कशासाठी वापर केला जातो, ठराविक अंक घेण्यासाठी. URLचा वापर कशासाठी केला जातो, एखाद्या उदाहरणार्थ वेबसाईटचं URL वगैरे आपल्याला घेण्यासाठी. इमेजचा वापर काय करू शकता, इमेज घेऊ शकता. उदाहरणार्थ सबमिट बटनचं तुम्ही एक इमेज तयार केलेली, ती इमेज तिथं टाकू शकता. दिनांक, डेटचा वापर, तारीख, इयर, मंथ आणि डे ह्या स्वरूपामध्ये निवडण्यासाठी वापर केला जातो. ईमेल ॲड्रेस टाकण्यासाठी योग्य फील्ड ते दाखवतं, तयार करून देतं. मंथसाठी काय होतं, महिना आणि वर्ष निवडण्याचा फॉर्मॅट तयार होतो. ॲटोमॅटिकली कॅलेंडर तिथं तयार होतं, फक्त क्लिक केलं की संपूर्ण तुम्हाला महिना कॅलेंडर दिसेल. त्याच्यानंतर रेंज, ह्याच्यामध्ये काय नाही, स्लायडर म्हणजे तिथे एक असा एक ॲरो येतो, त्याच्यावर क्लिक केलं की अशी रेंज दिसते 1 ते 100पर्यंत अंक निवडण्याची. लोकलमुळं काय होतं की
दिनांक आणि वेळ दोन्ही निवडण्यासाठी म्हणजे मंथ, इयर, डेट, टाईम ते दाखवतं तिथं ऑप्शन. तुम्हाला एक्झॅक्टली कुठलं वर्ष पाहिजेत, कुठलं महिनं पाहिजेत ते तुम्ही निवडू शकता. फक्त वेळ टाईम जर तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्हाला टाईम नावाचं काय करावं लागेल, कीवर्ड घ्यावं लागेल की ज्याच्यामुळं फक्त टाईमचा बॉक्स तर तुम्हाला येईन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो टाईम आपल्याला सिलेक्ट हवा आहे तो करू शकता. जसं कॉम्प्युटरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये एक बटन असतं आणि त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही टाईम सेट करता, तसलं बटन तयार होतं. आठवडा आणि वर्ष निवडण्याचं फील्ड वीक. त्याच्यानंतर सर्च, जसं की गुगल सर्चसारखं एक सर्च बॉक्स तयार होतो. आणि फाईल अपलोड, ब्राउज बटन देतो तुम्हाला. जिथून काही फाईल एखादी अपलोड करायची त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्या तुमच्या कॉम्प्युटरमधल्या ठिकाणी जाऊन ती अपलोड करू शकता. ह्याच्यात टेलिफोन नंबर टाकण्यासाठी आता पहा बरोबर. इनपुट टॅग वेगवेगळ्या प्रकारचे वापरकर्त्याकडून माहिती घेण्यासाठी वापरला जातो आणि टाईप ॲट्रिब्यूट बदलून त्याचा उपयोग बदलता येतो. म्हणजे इनपुट शब्द तर लिहावंच लागेल, एक स्पेस द्यावं लागेल आणि टाईप शब्द लिहून तुम्ही काय करू शकता, वापर बदलू शकता. म्हणजे एक वेळेस तुम्ही नंबर घेतला, दुसऱ्या वेळेस मेल घेऊ शकता, तिसऱ्या वेळेस टाईम घेऊ शकता, चौथ्या वेळेस सर्च घेऊ शकता, पाचव्या वेळेस URL घेऊ शकता. असे काय का तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या वेगवेगळ्या घेण्यासाठी तुम्हाला टाईप शब्द लिहावा लागतो आणि त्याच्यानंतर लगेच बरोबरचं चिन्ह लिहायचं. डबल अवतरण चिन्हामध्ये तुम्हाला कुठली गोष्ट समोरच्याकडनं घ्यायची आहे, त्याची बर्थ डेट घ्यायची आहे का, त्याचं टाईम घ्यायचा आहे का, सेकंड घ्यायचा आहे का, ते तुम्ही तो शब्द टाकायचा, डबल अवतरण चिन्ह कंप्लीट करायचा आणि टॅगचा जो काय ग्रेटर दॅन लेस दॅनचा जो काय कंस असतो तो काय करायचा, कंप्लीट करून टाकायचा. तर अशा प्रकारे इनपुट टाईप हे 12वीमधला एक हे आहे, फील्ड आहे एक. तर ते आपण काय केलेलं आहे आता पाहिलेलं आहे.